एक ब्राह्मण तीर्थयात्रा करता करता तापीच्या तीरावर आला. तापीचं स्नान केलं योगीराज चालदेव त्याला दुसऱ्याचं नाव घेतलेलं चालत. तुम्ही कीर्तनाला काय येत नाही ते त्यांचं नामचं पटत नाही ते त्यांचं नाव निघत आम्हाला कोणी विचारित नाही बायकोचं नाव घेत नाही. पण मग महाराज याचा आणि कीर्तनातल्या अभंगाचा काय संबंध आहे? कोणाचं दुखणं कुठं असेल काही सांगता येत नाही. कशाला विचारिता का कुठून आले पैठणवर नवीन काय पाहिजे वेद श्रुती बोलवण्यात स्वर्गात ते पितर जेव काय करते हा कुठलाय पैठण खरे खरे हे आंध्रे पंचांग गणित तुळक पाहिजे. अरे हा कोणीतरी 4-12 अवतीर्ण झाले आणि ताकद आहे तरी मी चौकशी करा. दोन मंडळी आजपासून माझी पूजा बंद का पूजेचे अधिकारी जन्माला आले आता माझी पूजा करायची. हा पिठाच्या दुधाला दूध कुठं पूजा बंद झाल्यावर मग आमचं दुकान कसं चाललं आम्हाला लाडू गुलाबजाम हे कसे भेटत. ह्या पदार्थाचा आणि अभंगाचा काय संबंध? महिमा पाहून आपण स्थानभ्रष्ट होऊ नये. आपण त्यांचा महिमा कोण आहे काय जरा चौकशीला तिला आळंदीला माणसं पाठवा. देवास पाळ सांग देवाचं दरडवळ आणि तुमच्या जटा पाताळात चालल्या तीर्थरूप ज्ञानदेवास पाळ सांग देवाचं. मग तीर्थरूप लिहावं का चिरंजीव लिहावं? तीर्थरूप लिहावं का चिरंजीव लिहावं? चिरंजीव म्हणो तरी विश्वात्मक तीर्थरूप तरी बाळदशांग निळोपा. चिरंजीव म्हणावं तर विश्वास बरेच पाठवा. मग त्यांना वाटून याच्यात काहीतरी खुबी आहे आणि याचं उत्तर द्या. असे शिष्य जवळ असले का गुरुचा धंदा डब्यात गेलाच म्हणून सांभाळायचा पाठवा. मग पत्र परत पाठवलं झाका डोळे झाकले उघडा डोळे 1 तासात आळत दिला. इंद्रायणीच्या काठोरच प्रगट झाली. हा तासात काय चांगदेवाची विद्या होती. याचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा काय संबंध? चांगदेव महाराजांचा काय संबंध? एकेरी भाषेमध्ये हा कीर्तनकार बोलत आहे माऊलींबद्दल. अशी पोरं धावली मोठील रे तुम्ही नेना विनीतता उद्धट बोलता महामूर्ख. लहान पोरं आळत शेपडी पोरं. अरे याचा आणि कीर्तनातील अभंगाचा काय संबंध हे जरा सांगावा या महाराजाला कोणीतरी. हा नारदाच्या गादीचा अवमान नाही का? असं कधी घडलेलं होतं का? मुलांचाही अवमान होतो या ठिकाणी. मुलं शेंबडीच असतात. महामुनी सिद्धराया अरे त्रिही लोक चांगदेवाचे शिष्य आहेत का? तुम्हाला कसं कळतं? म्हणजे आळंदीतली शिळी पुराण सांगायची. मग कुठेच ते डोळ्याने गुरुजीकडे कधीही आपल्या गुरुकडे बोट करायचं नाही. डोळ्याने हा ते बसलेले आहेत ना ते आमचे गुरुजी हेच ज्ञानोबर आहे. ते चौक बाळ बसले ते लई तयार होते माऊली. आणि मग ते पत्र दिलं. पत्र निवृत्तीनाथाने घेतलं ज्ञानोबराकडे दिलं. ज्ञानोबराने घेतलं सोपान देवाकडे दिलं. मुक्ताईकडे मुक्ताई म्हणली ज्ञानदेवा ज्ञानोबराय म्हणजे मुक्ता तसं म्हणू नये हाती विकाव आहे. त्याच्यावर जर पहिलं काही गिचपीट असेल त्यात काय देत आहे मग या पत्राचं उत्तर मागितलं. त्यात काही लिहिलेलं नाही. ज्ञानोबराय म्हणजे मला माहिती. निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानोबा याच्यात असं लिहा त्याची बुद्धीच गुंग झाली पाहिजे. म्हणजे ज्ञानोबरांनी त्याच्यात चांगदेव पास त्याला 64 विद्या येतात ना यांनी 65 वव्या दिल्या. हो आणि मग स्वस्ती श्रीवटे शुपैली ववी तापीच्या गुरुजीला इकडं पाठवायला लागले 1 तास. यांनी एका सेकंदात तापीच्या तीरावर पाठवलं. चांगदेव म्हणजे पत्र दिलं. हे ज्ञानदेवाने पत्र दिले. याचं उत्तर मागितलंय. उत्तर डबे 34 काय काय लिहिलंय काय अक्षर कळाला अक्षर फुटाला. काही लोक आता नवीन नवीन दिंडीचे येतात ते नामसंकीर्तन शब्द दिंडीत येणाऱ्या वारकरी यांचा सुद्धा अवमान होत नाही का? अशी वंगाळी येते कधी कधी ना काय अक्षर कळाला. मग त्या 2 शिष्याला विचार का रे कस काय माय माहिती यांचं तुम्ही तर डोळ्याने पाहिजे. शिष्य म्हणजे राग मानू नका पण महाराज तुम्ही तिथं इनापार असू ना करायच्या लायकीचे नाही. काय बोलताय? विनेकरी पहारेकरी यांचाही अवमान त्यांना भेटायला नाही का? हा वजनाच आहे.
1400 शिष्य प्रमुख, 1400 शिष्यांना 1400 वाघ. चांगदेवाचा ठाण्यावा गाव चांगदेव वर बसलेले, हातात सर्पाचा असूर आणि आकाश मार्गाने वाघ, त्याच्या खाली 1400 शिष्यांना 1400 वाघ, आणि त्याच्या खाली मग मोकळी 2.5-3 लाख माणसांना भगवत तोळे बिड्या पहा व्यसना त्या काळात चांगदेव महाराजांच्या काळात व्यसन ही होती का? चांगदेव महाराजांच्या ह्याच्यामध्ये अवमान होत नाही का? चांगदेव महाराज सांगत असताना आंबाट चिमाट सगळीच निघाली. भीमा भामा नदीचा संगम आहे, त्याला शेलपिंपळगाव म्हणतात. इथं उतरली, इथं उतरल्यावर निरोप पाठवला, भेटायला आलो, सामोरं या. पत्रात आलं, भेटायला आलो, सामोरं या. म्हणजेच अभंग सांगत असताना अथवा चांगदेव हे सांगत असताना याचा काय संबंध? यांची सजीवावर सत्ता आहे ना, तुमची निर्जीवावर कशी दाखवून द्या. बसा भिंतीवर. मग चालविली जड भेटली, भिंतीला आज्ञा केली, बोलावेला रेडा चालविली भिंती. आणि मग ते समाज चाललेला, त्याच्यावर 1400 वाघ, त्याच्यावर चांगदेव, आणि चांगदेवाच्या वरून माऊलीची भिंत. कोण चाललंय वर? पाहता पाहता त्याच्या जटाचा पुतळाच फुटला. आणि पाहिलं तर ज्ञानोबा योग्याची माऊली आहे. चांगदेव सांगत असताना पहा मी योगी, माझी यांच्या माऊली. वाणीतून काय येत आहे? आणि मग ज्ञानोबरायचं महात्म्य कळालं. उपतताची ज्ञानी हे वर्म जाणवली, आले लोटांगणी चांगदेव, उडी टाकली खाली, साष्टांग दंडवत घातला. आता गुरुजीने दंडवत घातला म्हणल्यावर शिष्यांनी तिथं चिपडा डोळा चमकायचा. मग 1400 शिष्य झोपले, 3.5 लाख यात्रा झोपली. आणि मग ते साप बिळांनी शिरले, त्याचे 1400 जणांचे 1400 वाघ, आणि चांगदेवाचं एक, हे 1401 वाघ. हे वाघ कुठे गेले? हे सगळे पुणे जिल्ह्यात, शिरूर तालुक्यात, मावळला, मुळशीला, जुन्नरला, आंबेगावला. हे सांगत असताना हास्य होतो. या काळात पेपर होते का? चांगदेव महाराजांचा अवमान नाही का? म्हणून हे महाराज कीर्तनामध्ये शूटिंग करायला नको म्हणत होते. त्याचं हे कारण आहे, हे आमच्या निदर्शनास आले. माऊली त्या ओळीचा अर्थ कळत नाही आम्हाला. ज्ञानोबा म्हणजे मुक्ता सांगत तुम्हाला. मुक्ता सांग. मुक्ता म्हणजे मी देवी, देवीला बळी दिल्याशिवाय चालत. मग पहा आता सध्या महाराष्ट्र शासनाने यावर बंदी आणलेली आहे, बळी देणं. बरं का मंडळी, उद्या देवीला बळी द्यायचा. बळी बळी उद्या द्यायचा म्हणजे कीर्तनामध्ये काही सांगून नारदाच्या गादीचा आणि अभंग सोडून सांगणं हे कितपत योग्य आहे? शिक्रापूर, 3ला शिरूर, 4ला नगर, 5 वाजता तांबडा फुटता पार घोडेगाव नेवायचे ते पुढे. यामुळंच शूटिंग करायला हे महाराज टाळत होते, नको म्हणत होते. त्याचा अर्थ हा आपल्या समोर येत आहे. उद्दिष्ट काय त्यांचं? यांना वाचाळ बोलता येत नाही. त्यामुळे पहिले लोक घरी जेवायचे, टॉयलेटला बाहेर जायचे. आता लोक शिक्षित झाले, बाहेर जेवत येत, घरात येऊन बसत येत. अभंगाचा आणि याचा काय संबंध? चांगदेवानी पाहिलं डबा आणायला कोणीच नाही. चांगदेव जे आहेत संत, त्यांचा किती मोठा अवमान आहे. आणि मग मुक्ताई म्हणजे मुक्ताई प्राण्या मुक्ताई, एक माणूस नाही राहिला बळी द्यायला. चांगदेव म्हणजे माझा बळी घ्या. त्या काळात माणसांचा बळी देतात असे हे सांगतायत. हे पाहायला होते का? जीव बळी नकोय मला, जीव भावाचा बळी. तुमचा जीव भाव सोडा तर तुम्हाला हे ज्ञान. 700 नाही 7च. 7 वर्षाच्या मुक्ताबाई चांगदेव 65 त्याला समजून सांगितले. मग चांगदेव म्हणे आजी जे जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ता येता, मुक्ता येता, गुरुपुत्र झालो मुक्ता येता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, बोला पुंडली कीर्तनातील चाल नाही झाली, चाल होणं हा कीर्तनाचा नियम नाही का? कीर्तन सेवा संपली. यावर्षी माऊलीला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात.
म्हणून आता 12 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान आळंदीमध्ये आमची महिपती महाराज धर्मशाळा आहे इंद्रायणी हॉस्पिटलच्या पाठीमागं. तिथं 12 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर माऊलीच्या 750व्या प्रकट दिनानिमित्त आणि संजीवन सोहळ्यानिमित्त सप्ताह आहे. ज्ञानेश्वरी पारायण हे सत्य बोललेलं आपण 2 टाइम जेवणाची सोय, 2 टाइम चहा समाजासमोर आणत आहोत. एकटे येऊ नका, गोमू संगती नाही. ठीक आहे, गोमू संख्येनं तेरा या. आपलं 11 नोव्हेंबरला मुक्कामी आळंदीत यायचं. 12 नोव्हेंबरला सकाळी ज्ञानेश्वरी पारायण सुरू होईल. 4 ते 6 पारायण. गोमू संख्येनं या. 6:30 ते 11 पारायण. 11 ते 12:30 कीर्तन आणि मग 12:30 ते 3 आदरणीय गणेश महाराज जगताप यांचं आहे. माझी विनंती 12 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर आळंदीत माऊलीच्या 750 मोठी मोठी पारायण घेतली होता. 1 लातूरला, 1 धुळ्याला, 1 शेवट पंढरपूरला आहे. तर या बातम्या तुम्हाला येता तसा पुढे सांगू. सगळ्यांना विनंती की आपण यावर बातम्या तर यांना पाहिजेत आणि व्हिडिओ शूटिंग तर नकोय. म्हणजे महाराज नेमकं काय म्हणतात हेच कळलं नाही. कीर्तनातील चाल घेतली नाही आज.